नागपूरच्या उपराजधानीत भर दिवसा झालेल्या एका रक्तरंजित हल्ल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे। जरीपटका परिसरात दोन कुटुंबातील जुन्या वादाने इतकं भीषण रूप घेतलं की लोखंडी रॉड, हातोडे आणि लाठाकाठ्यांनी सरेआम जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात एका महिलेच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आला असून त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत। धक्कादायक म्हणजे या घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नागपूरच्या जरीपटका परिसरातील हा थरारक प्रकार भर दिवसा घडला। जुन्या वादातून साधवानी कुटुंबाने दामवानी कुटुंबावर अचानक हल्ला चढवल्याचा आरोप आहे। लोखंडी रॉड, घन आणि लाठाकाठ्यांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात परिसरात एकच गोंधळ उडाला। हल्ल्यादरम्यान एका महिलेच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। पीडित कुटुंबाने जरीपटका पोलिसांवर गंभीर आरोप करत आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा दावा केला। मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्यामुळे कुटुंब दहशतीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दोन्ही कुटुंबाविरोधात क्रॉस FIR दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे। तसेच आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे। साधवानी आणि भिराणी कुटुंबियांमध्ये त्यांचंच घर घेण्याच्या कारणावरून वाद होत होता। त्याच्यावरून त्यांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये झगडा झाला। त्यांचीच मुलं, पत्नी, यांचे भाऊ वगैरे सगळं एकत्रित त्यांनी वाद केला। त्या वादामध्ये त्यांनी काठ्यांनी वगैरे दंड्यांनी वगैरे एकमेकाच्या डोक्यावर मारहाण केली। त्या अनुषंगाने दोन्ही पार्टीवर 343/26 व 344/26 अशी दोन्ही गुन्हे दाखल आहे। 118(2) प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे साधवानी कुटुंबावर आणि अटेम्प्ट टू मर्डर सारखा गुन्हासुद्धा आम्ही भिराणी यांच्या कंप्लेंटवर साधवानीच्या विरुद्ध दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपी सध्या ज्या ठिकाणी आहे नाहीत, फरार आहेत। त्यातले काही आरोपी अँटिसिपेटेड बेलला गेलेले आहेत। आरोपींचा शोध चालू आहे। अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। पोलिसांनी परिपूर्ण कारवाई केलेली आहे। आरोपींचा शोध चालू आहे। नागपूर सारख्या मोठ्या शहरात भर दिवसा घडलेला हा रक्तरंजित प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे। आता या प्रकरणात पोलिसांची पुढची कारवाई काय होते आणि आरोपींना नेमकं कधी अटक होते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे।